नमस्कार मित्रांनो, आज बघा आलेलं आहे रिडगरच्या मैदानावरती आणि बघा आपल्याला भेटलेलं आहे प्रसिद्ध गाडा मालक सॅमीदादा शेळके आणि त्यांच्या दावणीवरती आपण नुकताच 2 दिवसापूर्वी पाहिलेलं आहे खरेदी नवीन. कुठली खरेदी आहे आणि कुठून केलेली आहे जरा संवाद साधूया. आणि आज त्याच खरेदीने गुलाल देखील घेतलेला आहे बिंजोडमध्ये. सॅमीदादा नमस्कार. नमस्कार. आज बघा तुमच्या म्हणजे हाती कासरा पाहतो नंदीचा, त्याचं नाव सांगा आम्हाला पहिल्यांदा. लखन बैल आहे. हा पुण्यातील 4 बैलामध्ये पळणारा बैल आहे. त्याला आपण खरेदी करून त्याला आपल्या इकडं रुटीनला लावला आणि आता चांगल्यापैकी बऱ्यापैकी शर्यती करतोय आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलालात राहतोय. बरोबर आहे. याची कारकिर्दी जरा सांगा ना. आता तिकडे पुण्यामध्ये पळत होता, तुम्ही पाहिलं होतं, कसं काय पाहणं झाली आणि कशी खरेदी झाली? पाणी म्हणजे 4 बैलामध्ये पळताना आपण त्याला ते मित्र लोक सांगितलं की 4 बैलामध्ये पळतोय हा बैल. तर आपल्याला आवडला, मग आपण आणला बैल आणि पहिल्याच फेऱ्याला चांगला रिस्पॉन्स दिला आणि मग नंतर आपण ह्याच मैदानामध्ये जेव्हा मे महिन्यामध्ये शर्यत केली. दादा तुम्ही आता बघा बोलले की पहिला फेरा पाडला होता, तो पहिला फेरा कोणत्या नंदीसोबत पाडला होता? माझ्याकडे एक हरण्या म्हणून नावाचा एक दुसरा बैल होता, त्याच्यासोबत केला होता. तर त्या दुसऱ्या बैलाला हा वाढून पळाला होता पहिल्याच फेऱ्याला. बरोबर आहे. आणि आज बघा इथे रिडगरच्या मैदानावरती गुलाल पण झालेला आहे. त्या गुलालाविषयी थोड्या माहिती सांगा. आज शर्यत कशी झाली, काय झाली? मैत्रीपूर्ण शर्यत झाली. आपल्या याच्यासोबत आपले ववल्याचे घरत दादा पाखऱ्या पळतोय, त्यांचा वासरू होता, त्याच्यासोबत हा होता. बरोबर आहे. तर दोघांनी चांगला पळ केला आणि चांगला विजय मिळवला. बरोबर आहे. दादा बघा ना, आज बिनजोड खेळली तर ही बिनजोड जमली होती का आधीच व्हॉट्सअपच्या द्वारे जमली? नाही, इथे आपण अड्ड्यामध्ये जमवली. बरोबर आहे. मग तुम्ही कुठली साईड घेतली? उजवीने. हा तसा ऍक्च्युली दोन्ही साईडला पब्लिक पळतो हा. बरोबर आहे. दादा बघा आजच्या शर्तीचे किस्से सांगा. कसं काय म्हणजे गुलाल झाला, काय झालं ते? किस्सा म्हणजे ऍक्च्युली आज यायचा प्लॅन नव्हता. आपण शंभूला घरी ठेवला आज आपला, पण तर काका बोलले चला, तर मग आलो आपण. बरोबर आहे. दादा बघा ना, लखन आता चांगला तुम्हाला लाभलेला पण आहे. म्हणजे आता बघतो ना, सलग मला तर वाटते तिसरा गुलाल असेल या मुंबईमध्ये. बरोबर. काय बोलणार बघा, शंभू नंतर आपल्या लक्षानंतर हा कुठेतरी म्हणजे तुमच्या दावणीला लाभला. चांगला हा नाव केलंच त्याने ऑलरेडी आणि चांगला नंदी मला म्हणजे आपल्या दावणीला आहे, याचा अभिमान आहे मला. बरोबर आहे. दादा बघतो ना, या मैदानावरती तुमचा एक रेकॉर्ड आहे. म्हणजे इथे जेव्हा येता म्हणजे असा गुलाल तुम्हाला भेटतो आणि इथे तुम्ही म्हणजे अपराजित आहे तशी, म्हणजे तुमची हार होत नाही या मैदानावरती. मेहनत आणि तुमच्या लोकांची साथ आपल्याला लाभली म्हणून आपण एवढं यश प्राप्त केलं. बरोबर आहे. आणि आता बघतो ना, येतं जाताना पण म्हणजे बरेच लोकांची म्हणजे तुम्हाला प्रशंसा किंवा ओळख भेटते. कुठेतरी तुम्ही माणसं जोडलेली आहेत या क्षेत्रामध्ये. माणसं जोडायलाच पाहिजे. आपण शेवटीला माणसं तोडायचे नसतात. माझं वाक्य येतो, मी आज पुन्हा रिपीट करतो, माणसं जोडायचे असतात. ती भले शर्यतीच्या नुसार की नाही होय किंवा अजून एक मित्र तर छोटा असो ना तर मोठा असो, आपण कोणाला एक कमी लेखून फायदा नाही आणि या क्षेत्रात तर कोणालाच कमीच लेखाचा नाही. आज आपला पळते, उद्या त्यांचा पण पळणार आहे. बरोबर आहे. आणि बघा ना, आता सॅमी शेळके हा नाव म्हणजे मर्यादित नाही राहिला, म्हणजे प्रसिद्धी चांगली भेटली आणि बैलांमुळे प्रसिद्धी भेटली ती. बरोबर. काय बोलणार? थँक्यू. आज बघा शंभू झाले, आपला बाकी नंदी झाले, मग त्यांना तुम्ही आज इथे शर्तीला का नाही आणले? म्हणजे काय कारण होतं लखनलाच आणले इथे? म्हणजे ॲक्च्युली शंभूची थोडी तब्येत डाऊन होती, तर आता शंभू जरा रिकवर झालाय, म्हणजे रुटीनला लागलाय आता. तर नेक्स्ट संडेला आपण घेऊन शंभू आणि हीच गाडी पळेल. बरोबर आहे. दादा मग आता बघा चांगले बैल पळणारे पण आहेत, मग तरी पण ना थोडा विचार करायला लागतं, लखनला पळवा किंवा हरण्याला पळवा किंवा शंभूला पळवा. मग असं डिसिजन कोण घेतं बरं? आपणच घेतो डिसिजन, कारण का सगळ्यापासून जमवण्यापासून तर घरी त्यांना खाण्यापिण्यापासून ऑलमोस्ट 90% 95% मीच करतो सर्व बैलांचं नियोजन वगैरे सर्व. बरोबर आहे. आणि बघतो ना पावसाळ्यामध्ये पण तुमचे आहे ना
काही ना काही बैलांना रुटीनला लावायसाठी म्हणजे प्रयत्न चालू असतात म्हणजे तुमचे बरोबर, फेऱ्या मेहनत. वगैरे झालं आणि त्याच्यावरती बघतो ना शेकड्यावरती स्वतः तुम्ही बसलेले असता म्हणजे प्रॅक्टिसला मीच बसतोय, शर्यतीला मित्र लोक वगैरे वगैरे सर्वांना घेतात. तर दादा बघा आता मग प्रॅक्टिसला तुम्ही बसता स्वतः आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच समस्या किंवा बरेच म्हणजे चॅलेंज वगैरे असतं मग अशा वेळेला मग तुम्ही शिकवण कसं देता मी बैलांना? मी बैल निसा असा थोडाच 4 पावलं तरी चालला ना तरी सांगेन का हा बैल किती रुटीनमध्ये आहे ना, किती बैल किती पळेल आणि बैलाची चाल कशी येते ते त्यानुसार आपण हे करतो आपण. मी स्वतः बसतोय आणि मी जेव्हा अकलाला काठी सुद्धा घेत नाही प्रॅक्टिसला पण. बरोबर आहे दादा. मग आता बघा बरेच जण बघतो ना आपण बैलांना म्हणजे रुटीनला लावण्यासाठी म्हणजे वेगळ्या उपाय म्हणजे मारतात किंवा असं म्हणजे काठीचा उपयोग करतात, पण तुम्ही आता बोलल्याप्रमाणे स्वतः म्हणजे हाताचा वापर करून हे करता. तर तेच आहे ना, मग आपण बैलांना जास्त मारले तर मग त्याला ती सवय लागेल आणि कशाला मुख्य जनावराला विनाकारण कशाला मारायचं. हा जिथं मारायचं तिथं कधी काय एक थोडंफार हे करू शकतो पण एवढा पण नाही मारायला पाहिजे का सतत त्यांना मारायला पाहिजे. बरोबर आहे दादा. आता बघा हळूहळू आहे ना बघतो तुझ्या मदतीसाठी म्हणजे अनेक लोक म्हणजे धावून पण येतात किंवा म्हणजे जोडी सोडण्यासाठी पण येतात म्हणजे बरेच. आता नाही आपण सर्वांच्यावर विश्वास ठेवला का म्हणजे मित्र आता लोक येतात धावून. पहिले ना तू एकटा म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे हँडल करायचा, पण आता हळूहळू मित्र परिवारांची म्हणजे तुम्हाला म्हणजे साथ भेटते. माझ्यावर लोकांचा असलेला विश्वास, या विश्वासाने लोक आपल्यावर बरोबर येतात हल्ली. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघतो ना आयोजकांचे म्हणजे स्वतः तुम्हाला आयोजक आवाज देतात, एक म्हणजे तुमचा एक माणसं जोडलेले आहेत म्हणजे असं. हीच आपली पोच पावते, माणसं जोडायचीच. बरोबर आहे. आता पुढील वाटचाल कशी काय असेल मग मैदानात? बघू आता संडेला आपण शंभू आणि घरचीच गाडी हाकलणार आहोत आपण. शंभू आणि लखनच हाकलणार आणि नवीन वासू घेतला आहे आपण. तो रुटीनला पण लागलाय. आता बघू आता नेक्स्ट त्याच्यावर पण संडेला बघू कसं काय तो. चालेल. त्याचा पण आणायचा प्लॅन आहे. फेरे बरेच काढलेत तुम्ही? हा आणि चांगल्यापैकी वासू. चालेल. तुम्हाला ना असंच म्हणजे यश भेटो तुमच्या धावणीवरती आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आहे ना आपण शुभेच्छा देऊया. आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि लखनच्या पण नंदीविषयी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण थँक्यू, तुम्ही माझे मोलाचा वेळ दिल्याबद्दल. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला पण शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तुमचं चॅनेल असंच पुढे जावं आणि तुम्हाला अशीच माणसं जोडावा. शुभेच्छा.